पसरतोय। हा जर व्हिडिओ बघितला तर पुरोगामी म्हणून ओळख निर्माण झालेल्या कोल्हापूरला भोंदू बाबा आणि मांत्रिकांची लागण झाली आहे का असा सवाल उपसरतो। विशेष म्हणजे सगळे व्हिडिओ अचानक कसे काय समोर आले असाही प्रश्न उपसरतोय। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण जाणून घेऊया आमच्या खास रिपोर्टमधून। सुटकी वाजवायचा, भूत पळवायचा। निवडणुकांचा काळ, भोंदू बाबांचा सुळसुळाट। टी शर्ट, जीन्स पॅन्ट, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि हातात त्रिशूळ। सध्या कोल्हापुरात या भोंदू बाबाची चर्चा जोरदार आहे। त्याचं कारणही तसं आहे। भोंदू बाबा सुटकी वाजवायचा आणि भूतबाधा पळवायचा। इतकंच नाही तर स्मशानभूमीत अघोरी पूजा करूनही भूतबाधा पळवायचा आणि त्यासाठी फोटो समोर नारळ फोडायचा। या भोंदू बाबाचे आता अनेक व्हिडिओ कोल्हापुरात व्हायरल होतात। या व्हिडिओत हा बाबा हातात त्रिशूळ घेऊन अंगात आल्यासारखं करतोय आणि जय महाकालचा गजर करतोय। जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल। अरे माझ्या आवडती वस्तू कुठे आहे? काय डमरू सांगितलं। अरे या ब्रह्मांडात मला काय मी जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, जय जय महाकाल। दुसऱ्या एका व्हिडिओत स्मशानभूमी बाहेर एका फोटो समोर कसले तरी हातवारे करून सुटकी वाजवतो आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक असे 5 नारळ फोडतो। तिसऱ्या व्हिडिओत हा भोंदू बाबा एका घरात एका महिलेच्या बाजूला लिंबू ठेवतो आणि त्यानंतर त्या लिंबूवर काहीतरी टाकून पेटवतो आणि महिलेच्या अंगावरून एक लोखंडी काळा कपडा बांधलेला रॉड फिरवतो। त्यानंतर महिलेच्या डोक्याजवळ हाताची एक पोझिशन करून काहीतरी मंत्रोच्चार करतो। चौथ्या व्हिडिओत देखील तसाच प्रकार करताना दिसतो आणि त्यानंतर हातांची काहीतरी ऍक्शन करून सुटकी वाजवतो। पाचव्या व्हिडिओत एका पुरुषासमोर बत्ती लावतो आणि त्याच्या समोर उभा राहून मंत्रोच्चार करतो। त्यानंतर त्याच्या कानात काहीतरी बोलतो आणि पुन्हा सुटकी वाजवतो। कोल्हापुरात या भोंदू बाबाचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात। हे व्हिडिओ समोर आल्यानंतर कोल्हापुरात खळबळ माजली। पोलीस देखील खडबडून जागे झाल्यात। एक भोंदू बाबा चुटकी वाजवून भीती घालून वेगवेगळ्या प्रकारची भूतबाधा करतो अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। तो व्हिडिओ जो आहे तो टिंबर मार्केट परिसरातला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते, परंतु अद्यापर्यंत पोलीस स्टेशनला अशी कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये। आम्ही सर्व जनतेला अपील करतो की असा कुठला भोंदू बाबा जो व्हिडिओ दिसतो त्यांनी कोणाला फसवलं असेल किंवा धमकी देऊन पैसे वगैरे उकळले असतील, कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। त्याच्या योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत। तो भोंदू बाबा सध्या परिसरात नाहीये। आम्ही त्याच्या व्हिडिओवरनं त्या इसमाचा आम्ही शोध पण घेत आहोत। काही दिवसांपूर्वी शिरोलीतल्या स्मशानभूमीत त्याने अघोरी पूजा केल्याची घटना देखील समोर आली आहे। त्यानंतर उदगावस, कुरुंदवाड, इंगळी, मुनशिंगी आणि इतरही काही गावांमधील स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याचं उघडकीस आलंय। महिलांना फसवून हे सगळे प्रकार करत असल्याची चर्चा आहे। इतकंच नाही तर एका महिलेला पळवून नेल्याची देखील चर्चा आहे। पुरोगामी कोल्हापुरात हा प्रकार म्हणजे चिंतेचा विषय आहे। त्यात निवडणुकीआधीच असे व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागलेत।
यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं देखील सवाल उपस्थित केलाय। हा भोंदू बुवा बाबा स्मशानामध्ये मुलांचे फोटो एकत्र करून त्याच्यावर नारळ फोडताना दिसतो। त्याच्याकडं मानवी कवट्या किंवा जनावरांची वेगवेगळी हडं असतानाचे दिसत आहेत। विकृत पद्धतीनं हा हसताना दिसत आहे आणि हा अशिक्षित विकृत स्वभावाचा चुटकी बाबा असावा असं सुद्धा वाटतं। मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे आवाहन करते की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारच्या भोंदू बुवा बाबांचे पेव फुटत आहेत आणि समाजाला वेठीस धरण्याचं काम कोल्हापूर नगरीमध्ये हे भोंदू बुवा बाबा करत आहेत। गेले 2 महिने झाले 8 ते 10 ठिकाणी अशी मांत्रिकांनी वेगळे आघोडी कृत्य केल्याचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत। शाहू महाराजांचं जे पुरोगामी कोल्हापूर आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय राज्यघटनेने सांगितलेलं आहे। कोल्हापूरची जनता जी आहे ही बहुजन समाजाची आपला पुरोगामी विचार जपताना दिसत असताना जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं मांत्रिक हाताशी धरून काही एक नेटवर्क काम करतंय का याचा एक तपास झाला पाहिजे। पोलिसांच्याकडे जेव्हा या आम्ही गंभीर जे गुन्हे आहेत याबद्दलची तक्रार दाखल करतोय। शाहू महाराजांच्या कोल्हापुरात असे प्रकार घडतात हे कोल्हापूरकरांसाठी चिंतेचा विषय आहे। खरं तर ज्या शाहू महाराजांनी अंधश्रद्धेला थारा दिला नाही त्याच कोल्हापुरात असे प्रकार घडतात आणि याच प्रकारावरून सामान्य जनता जी आहे ती अंधश्रद्धेला बळी पडते। खरं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये किंचितचा फरक असतो। व्हायरल होणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा ही अंधश्रद्धा ओळखा आणि भोंदू बाबांपासून सावधान राहा। हाच मार्ग जर अवलंबला तर कुठेतरी अंधश्रद्धा जी आहे ती दूर होईल। मात्र अघोरी आणि चुकीचे मार्ग जर अवलंबले तर मात्र होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर। जय महाकाल।